नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। गेल्या काही दिवसांपासून कडेगाव येथील प्रशासकीय कार्यालयात कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रस्ताव बनविण्यापासून मंजूर होईपर्यंत एजंटांची साखळी तयार झालेली होती। आता राज्यात भाजप महायुतीचे सरकार आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास देऊन कोणतेही अधिकार वैयक्तिक लाभासाठी पैसे मागताना आढळून आल्यास अथवा सर्वसामान्य जनतेची अडवणूक केल्यास संबंधितांची गय केली जाणार नाही। मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे शासकीय कार्यालयातील कामे जनता दरबाराच्या माध्यमातून निकाली काढणार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले। ते कडेगाव येथील प्रशासकीय कार्यालयात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आयोजित जनता दरबाराच्या माध्यमातून बोलत होते। यावेळी प्रांताधिकारी रणजित भोसले, दुय्यम निबंधक कांबळे, तालुका वनाधिकारी यांच्यासह पदाधिकारी, आजी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पलूस कडेगाव मतदारसंघातील नागरिकांच्या शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी बुधवार दिनांक 19 मार्च रोजी कडेगाव प्रांताधिकारी कार्यालयात जनता दरबार घेतलाय। यावेळी सर्वच विभागाचे प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी होती। महसूल, वन विभाग व दुय्यम निबंधक या विभागाच्या संदर्भातच नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या। अधिकाऱ्यांसमोरच संग्रामसिंह देशमुख यांनी नागरिकांचे प्रश्न व अडचणी सविस्तरपणे जाणूनही घेतल्या। या अडचणी व प्रश्नांची पार्श्वभूमी संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊन तक्रारदार व अधिकारी यांच्याशी समोरासमोर चर्चा करून संबंधित प्रश्नांवर जागेवरच तोडगा काढून हे प्रश्न मार्गी लावले। मतदारसंघातील बुर्ली, सूर्यगाव, नेवरी, आसद, चिंचणी, नेरली, आंबेगाव, हिंगणगाव बुद्रुक, अमरापूर, करांडेवाडी, मोहिते वडगाव, देवराष्ट्रे, कडेगाव, तडसद या गावातून महिला पुरुष तक्रारदार मोठ्या संख्येने प्रांत कार्यालयातील जनता दरबारासाठी उपस्थित होते। नागरिकांच्या समस्या थेट आपल्या हक्काच्या लोकप्रतिनिधीपुढे मांडून या समस्या त्वरित संबंधित शासकीय अधिकाऱ्यांपुढे गेल्याने प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद सुधारून संग्रामसिंह देशमुख यांच्या पुढाकारातून समस्यांचे त्वरित निराकरण होऊन जागेवरच न्याय मिळत असल्यामुळे प्रश्न घेऊन आलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावरील समाधान सुखावणारं होतं। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।